नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बिंग लॉयर. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेची डिटेल माहिती देणार आहे आणि ह्याचा आपण लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतो व त्याचा फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने भरू शकतो याची संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे. तर आपण फक्त आणि फक्त आधार कार्ड ह्या एका डॉक्युमेंटवर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना गर्भवती महिलांसाठी त्यांच्या मुलांच्या व गर्भवती या अवस्थेत त्यांचे पालन पोषण व्हावे या अनुषंगाने आचरणात आणण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, चला पाहूया आपण प्रधानमंत्री. तर मित्रमैत्रिणींनो, चला पाहूया आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म जो आहे तो आपण ऑनलाईनरित्या कशा पद्धतीने भरू शकतो. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला गुगलमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना हे टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला पहिली वेबसाईट जी आहे ती umang.gov.in ह्याची भेटेल. आपल्याला त्यावर क्लिक करायचं नाही आहे, तर आपल्याला जी सेकंड वेबसाईट जी आहे ती PMMVY ही जी वेबसाईट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेचे खाली निळ्या अक्षरात सिटीजन लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल आणि आपला मोबाईल नंबर आपल्याला मागितला जाईल. तो मोबाईल नंबर आपल्याला इथे द्यायचा आहे आणि व्हेरीफाय म्हणायचा आहे. व्हेरीफाय म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर मोबाईल नंबर जो आहे तो ॲटोमॅटिकली टाईप करून येईल, तो आपण चेंज करू शकणार नाही. त्यानंतर त्याखाली आपल्याला नाव लिहायचं आहे, आपला राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे आणि आपला एरिया निवडायचा आहे. आपण ग्रामीण भागात आहोत का शहरी भागात आहोत. जर आपण ग्रामीण भागात असेल तर रुरल म्हणायचं आहे आणि शहरी भागात असेल तर अर्बन म्हणायचं आहे. त्यानंतर आपला एरिया जो आहे तो म्युन्सिपल कॉर्पोरेशन कोणतं येतं, नगरपालिका कोणतं येतं ते निवडायचं आहे. तर आपण या ठिकाणी त्यानंतर आपला वार्ड जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. वार्ड सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे विचारलं जाईल जो वरती मोबाईल नंबर जो आहे तो रजिस्टर केलेला तो कोणाचा आहे. आपल्या भावाचा आहे, फादरचा आहे, मदरचा आहे, आपल्या ज्या कोणी रिलेटिव्हचा असेल त्याचा आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे आणि क्रिएट अकाउंट म्हणायचं आहे. क्रिएट अकाउंट म्हटल्यानंतर आपल्याला आपण दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट म्हणायचं आहे. व्हॅलिडेट म्हटल्यानंतर आपला अकाउंट जे आहे ते सक्सेसफुली क्रिएट झालेलं असेल. त्यानंतर आपण लगेच जर प्रयत्न केला लॉग इन करायचा तर ते लॉग इन होणार नाही. ते 5 ते 10 मिनटानंतर आपल्याला ट्राय करा म्हणून सांगेल. 5-10 मिनटानंतर ट्राय करायचं, आपलं अकाउंट जे आहे ते लॉग इन होऊन जाईल. तर आपण 5 ते 10 मिनटानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर लॉग इन म्हणायचं आहे, व्हेरीफाय म्हणायचं आहे. व्हेरीफाय म्हटल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. OTP आल्यानंतर तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट म्हणायचं आहे. व्हॅलिडेट म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपण जे आहे ते प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या होमपेजवर आलेलो असेल. त्यानंतर आपल्याला एक राईट हँड साईडला एक निळी पट्टी दिसेल. त्या पट्टीवर आपल्याला डेटा एंट्री नाव दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. डेटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन नाव येईल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला एक फॉर्म जो आहे तो दिला जाईल, तो आपल्याला इथे भरायचा आहे. तर ते भरण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप पूर्ण मदत करणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला पर्सनल प्रोफाईल नाव येईल, ते भरायचं आहे. इज बेनिफिशरी अँड एम्प्लॉय ऑफ गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट. आपण कोणत्याही पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा PSU यामध्ये नोकरीस आहात का म्हणून विचारलं जाईल. आपण आपल्या अनुषंगाने टाकायचं. आपण असाल तर येस म्हणायचं आणि नसाल तर नो म्हणायचं. मग त्यानंतर आपल्याला ॲप्लाईंग फॉर म्हणजे आपण कोणासाठी रजिस्ट्रेशन करताय, कोणासाठी अप्लाय करायचं हे सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट चाइल्ड म्हणजे काय की आपण
पहिला मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यासाठी आपण हे जे आहे या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आणि सेकंड ऑप्शन आहे सेकंड गर्ल चाइल्ड. जर आपला दुसऱ्या मुलाला जन्म देत असेल तर ती फक्त मुलगी असणं आवश्यक आहे. तर त्यानुसार आपण आपल्या अनुषंगाने इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ लिव्हिंग चाइल्ड म्हणजे तुम्हाला मुलं किती आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण 1, 2, 3 इथं ऑप्शन येतील, त्यावर आपल्याला त्या अनुषंगाने क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, म्हणजे बेनिफिशरी त्या आईकडे आधार कार्ड आहे का, तर येस म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपलं आधार जे आहे ते ऑथेंटिकेट आहे का ते विचारलं जाईल, त्यावर आपल्याला सिम्पली येस म्हणायचं आहे. येस म्हटल्यानंतर खाली आपल्याला नाव विचारलं जाईल, आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर आपला आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, म्हणजे आईची डेट ऑफ बर्थ तिथे टाकायची आहे. त्यांचं एज ॲटोमॅटिकली इथं समोर येऊन जाईल. एज आल्यानंतर आपल्याला कॅटेगरी विचारली जाईल, आपण SCमध्ये येत आहे का STमध्ये येत आहे किंवा OBCमध्ये येत आहे. तर हे आपल्याला आपल्या ह्याच्याप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो ॲटोमॅटिकली येऊनच जाईल, त्यावर क्लिक करायचं आहे, ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सांगायचं आहे की हा मोबाईल नंबर जो आहे तो कोणाचा आहे. तर आपला फादरचा आहे, सेल्फ, हजबंड, मदर, फादर, मदर इन लॉ आणि फादर इन लॉ किंवा ह्यापेक्षा वेगळा, यापैकी आपल्याला आपल्या अनुषंगाने निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला एलिजिबिलिटी प्रूफ विचारलं जाईल, म्हणजे पात्रतामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा कॉलम येईल एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 9 ते 10 अशा क्रायटेरिया मिळतील की ज्या महिला या योजनेसाठी पात्र राहतील. तर सर्वात प्रथम आहे, ज्या महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे ती महिला या ठिकाणी अर्ज दाखल करू शकते. त्यानंतर ज्या महिलेकडे MGNREGA हा जॉब कार्ड असेल ती महिला यासाठी पात्र राहील. ज्या महिलेकडे किसान सन्मान निधी येत असेल ती महिला यासाठी पात्र राहील. त्यानंतर ज्या महिलेकडे श्रम कार्ड आहे ती महिला देखील यासाठी पात्र राहील. त्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्याच्याकडे आयुष्यमान भारतचं कार्ड आहे ती महिला देखील यासाठी पात्र राहील. ज्या महिलेकडे बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे BPLचं रेशन कार्ड असेल ती देखील यासाठी पात्र राहील. जी महिला 40% जास्त डिसेबल असेल म्हणजे अपंगत्व असेल ती महिला देखील यासाठी पात्र राहील. ST कॅटेगरीची महिला पात्र राहील, SC कॅटेगरीची महिला पात्र राहील आणि त्यानंतर प्रेग्नंट महिला यासाठी पात्र राहील. तर या महिला ज्या आहेत त्या यासाठी पात्र राहतील. त्यानंतर आपल्याला आपलं जे आहे ते पात्रता निवडायची आहे आणि ज्या पात्रतेचा आपल्याला पुरावा असेल किंवा डॉक्युमेंट असेल त्याचा आयडेंटिफिकेशन नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्याचा फोटो जो आहे तो आपल्याला सिम्पली इथे अपलोड करायचा आहे. इथे चूज फाईल करायचं, आपल्याला ती फाईल निवडायची आणि ती फाईल आपल्याला इथे अपलोड करायची आहे. अपलोड झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी पुढे येणार आहे. तर MCP कार्ड रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे हे जे आहे ते मुलाचं सर्व डिटेल आपल्याला विचारली जाईल. आपण गरोदर असतानाचं आपल्याला एक कार्ड दिलं जाईल, त्या कार्डचा नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, मॅल्युप्रिशन डेट टाकायची आहे, ॲन्युअल चेकअपची डेट टाकायची आहे आणि आपल्याला इथे टाकायचं आहे की मुलगा किंवा मुलगी जे शिशु आहे ते जन्माला आलेलं आहे की नाही, तर ते आपल्या अकॉर्डिंग आपण इथे चूज करायचं आहे आणि जर आलं असेल तर त्याची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख ही माहिती भरल्यानंतर ही माहिती आपल्याला एक कार्ड असतं, त्या कार्डवर आपल्याला पूर्ण माहिती कट टू कट डिटेल मिळून जाईल. डिजिटल पिरियडची डेट आपल्याला या ठिकाणी 2022पेक्षा
लांबची दिसणार नाही. जर मुलगा जो आहे तो 1 ते 2 वर्षाचा असेल तोपर्यंतच आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यापेक्षा जर जुनी असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याकडे मुलांची संख्या किती आहे त्याची आपल्याला इथे निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेलं आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, टुरिस्टमध्ये आलेलं आहे, अंगणवाडी सेंटरमध्ये आलेलं, कुठे जन्माला आलं आहे याची आपल्याला माहिती इथे द्यायची आहे. माहिती दिल्यानंतर आपल्याला नेम म्हणजे त्या बाळाचं नाव टाकायचं आहे आणि ते मेल का फिमेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल आपला ॲड्रेस. तर आपल्याला डिटेल ॲड्रेस आपण जो लॉग इन करते वेळी जो बनलेला ॲड्रेस त्यानुसार आपल्याला इथे सर्व डिटेल येऊन जाईल आणि आपल्याला फक्त आपल्या लँडमार्क आणि जवळची खूण आपल्याला इथे मेन्शन करायची आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर असाइन अंगणवाडी, आपल्या जवळची अंगणवाडी कोणती आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे 5 ते 6 अंगणवाडी येतील. त्यापैकी आपल्या भागातील व आपल्या जवळची जी अंगणवाडी आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. तर अशा रीतीने आपण घर बसल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईनरित्या भरू शकता आणि 11,000 रुपये मिळवू शकता. अर्ज भरल्यानंतर आपल्याला 30 ते 35 दिवसामध्ये आपल्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील. ह्यासाठी आपल्याला कोणतीही अकाउंटची डिटेल भरणं गरजेचं नाही. आपल्या आधार कार्डला जे अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटनुसार पैसे जे आहेत ते 30 ते 35 दिवसात सगळं आपले डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय करून आपल्या अंगणवाडीत चेक करून आपल्याला पैसे मिळून जातील. तर अशा पद्धतीने आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म अर्ज जो आहे तो भरून घेऊ शकता. तर ही माहिती कशी वाटली आपल्याला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या गरोदर महिला यांना ही माहिती पोहोचवा जेणेकरून ते ह्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद. मेन्स्ट्रल पिरियड हा